की बिझनेस करायचा आहे, कारण आम्ही ट्रेनिंग द्यायला लागलो, लोक इन्स्पायर व्हायला लागले, पण अडचण कुठं आहे तर भांडवल पाहिजे. भांडवलाशिवाय तुम्हाला हे करता येत नाही. तर सरकार याच्यासाठी खूप मदत करायला लागले. तुम्ही खूप लकी आहात म्हणेल की त्या वर्षी या योजना पण रन झालेल्या आहेत. ठीक आहे. तर पहिली योजना आहे किंवा पहिले कसं आहे बघा, तर पहिल्यांदा तुम्ही हे सर्टिफिकेट भेटल्याबरोबर असं करा, विविध महामंडळ आहेत, विविध महामंडळ. हे विविध महामंडळे प्रत्येकाच्या कॅटेगरीसाठी एक महामंडळ आहे. तर आपण सगळेजण एकेका कॅटेगरीमध्ये आहोत, बरोबर आहे. त्या प्रत्येकाला महामंडळ आहे. जसं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आहे, राणी अहिल्यादेवी ईश्वरीमध्ये प्रकल्प आहे, अशा सगळ्या कॅटेगरीसाठी सगळी विकास महामंडळ आहे. ही विकास महामंडळ सगळे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. त्याच्याकडे खूप योजना आहेत, ते आपल्यासाठी आहेत. यांना लोक मिळत नाही, हे यांची अडचण आहे. तर इथं तुम्ही सर्टिफिकेट भेटल्यावर 1 वर्षभर यांच्या सोबत प्रयत्न करा. तुमचं रिपोर्टिंग ओके झालं का तुम्हाला हे नक्की भेटणार आहे याच्यातून. ठीक आहे. पण मी असं म्हणेल की जिल्ह्याच्या ठिकाणी सगळे लोक पोहोचतीलच असं नाही. तर तालुक्या ठिकाणी आपण नक्कीच सगळेजण पोहोचत असतोय. तर दुसऱ्या वर्षी यांच्याकडे काय नाही झालं समजा, तर 2 नंबरला मला हे अपेक्षा की काही जिल्हा परिषदेच्या योजना असतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आहे, कृषी विभाग आहे, पुन्हा पशुसंवर्धन विभाग आहे, खासदार साहेब आहेत तुमचे, आमदार साहेब आहेत, यांचा काही फंड असतो, यांच्या काही योजना आहेत, त्या तुम्ही त्याचा बेनिफिट घ्या. तर जिल्हा परिषदेच्या काही योजना, शेष निधी वगैरे भरपूर असतो. पंचायत समितीकडे अनेक योजना असतात. कृषी विभागाकडे योजना आहे, त्याच्याकडे ट्रॅक्टर, अवजारे, बी बियाणे, खते हे सगळं देतात. पशुसंवर्धनकडे भरपूर योजना असतात. दरवर्षी कुट्टी मशीन, शेळ्यांचे गट, दुधाळ गायींचे गट, पोल्ट्रीचे शेड हे देतात. यांच्याकडे इंजिन वगैरे असतंय, मशीनी वगैरे हे देतात यांच्याकडून पण. आमदार साहेब, खासदार साहेब यांचं ते कर्तव्य असतं, आपण तिथं पोहोचावं लागतं. यांच्याकडे पण निधी असतो, ते देखील तुम्हाला सपोर्ट करतात. मी असं समजतो की इथंपर्यंत काही लागलंच नाही समजा, बरोबर की आपल्या हाताला बॅड लक, तर पुढच्या आपला व्यवसाय जर करायचा, त्यामुळे भांडवलाची आवश्यकता असते. तर पुन्हा मात्र तुम्हाला काही बँका आहेत, तिथे तुम्हाला नक्की तुम्ही तुमचं अपेक्षित दाखल करा प्रोजेक्ट रिपोर्टसवर, आणि तुम्ही जेवढी रिक्वायरमेंट टाकाल त्या काही पटीमध्ये तुम्हाला नक्की ते बेनिफिट करतात किंवा मदत करतात बँका त्यांच्या लेवलनी. काही बँकेकडे समजा काय नाही तर तरी मात्र आपल्याला काही सावकार मंडळी वगैरे आहेत. मला ही अपेक्षित आहे की यांचं कोणी गिराईक व्हावं, पण तरी देखील हे लोक आहे हे तुम्हाला सपोर्ट करतील आणि मदत करतील भांडवलाला. तर इथं तुम्हाला सगळ्या योजना आहेत. ह्या योजना तुम्हाला अनुदानाच्या योजना आहेत. इथे 50% अनुदान, ते 80% आणि 100% अनुदानाच्या सगळ्या योजना आहेत. त्याचा बेनिफिट घ्या आणि तसा फायदा घ्या आणि तुम्ही बिझनेस सुरू करा.